हे जे मुलं आहेत ना, जे व्हिडिओ करणारे किंवा त्याला पॉडकास्ट म्हणतात, म्हणजे काही मुलाखती ते जमा करतात आणि लोकांना दाखवतात की बाबा वेगवेगळ्या विषयांवर, म्हणजे जुनं सोलापूर, त्याच्यानंतर सोलापूरचे इतिहास, सोलापूरचं पर्यटन, पर्यावरण या संदर्भातलं. मग त्यानुसार आम्ही एका ठिकाणी गेलो होतो सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीवर, त्या लोकांचं काय योगदान आहे त्या संदर्भातलं विचारायला. फुलारीकडे फुलारीकडे गेलो. त्यांच्या अनुयायीकडे अनुयायाकडे म्हणजे त्यांच्या नातेवाईकांकडे गेलो. नातेवाईक बरोबर नातेवाईक. मग ते जे स्वातंत्र्य चळवळ झाली त्याच्यामध्ये मल्लप्पा धनशेट्टी नावाचे एक अतिशय प्रसिद्ध असे क्रांतिकारक किंवा हुतात्मा होऊन गेले. मग त्यांच्या मुलाचं नाव काय होतं? शंकरप्पा धनशेट्टी. मग ते स्वतः सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते का? नाही, ते लहान होता. लहान असल्यानंतर त्याच्या वडिलाला फाशी दिली. फाशी दिल्यानंतर मग ते त्याला आईची जे एकटीची आई होती, आई गरीब घरामध्ये ते एकाच्या कोणतं तरी त्या दुकानात व्यापाराचं नाव, व्यापाराच्या दुकानामध्ये त्याचा बाप कामाला होता. शंकरप्पा धनशेट्टी आणि मल्लप्पा धनशेट्टी हा चाटीगिरीमध्ये कामाला होता. एखाद्याकडे चांगल्या माणसाकडे कामाला होता. मुनी म्हणून होते का? मुनी म्हणून होते. पंधारकरचा मुनी, पंधारकरचा पेढीमध्ये होता चांगला माणूस. पण 4 माणसात नेहमी मिसळून राहणार. हे असं झालं म्हणजे जीवाची कदर या नाही त्या नाही पण पडून जाणार असा, म्हणजे पुढाकार घेणारा माणूस, चांगला माणूस होता. मग त्यांचं काय काम? शंकरप्पा धनशेट्टीचं काय काम? शंकरप्पा धनशेट्टी वारला, म्हणजे वडील वारल्यानंतर ते थोडंसं राजकारणात पडले. सगळ्याचा लाडका झाला, सोलापूरकरांचा लाडका जरी झाला तर त्याचा ब्लड हा तो सत्याचा पाईक होता. इतका सत्याचा पाईक त्याला असे तर पटतच नव्हते. ते पटल्यानंतर कोण विचारू दे. एकदा काय झालं, आम्ही काय शंकरप्पा धनशेट्टी भाषण आहे म्हटल्यानंतर एक टेबल आणायचा, 2-4 खुर्च्या आणायच्या, एक तांब्या, एक पेला आणून ते ठेवायचं. क्रांती चौकात हे माझा धंदा. आमचा क्रांती चौक म्हणजे कुठं चौक? ते पोलीस गेट नाही का, म्हणजे मंगळवारपेठ पोलीस चौक, तिथंच भाषण होणार कायमचं. आता गरजे लई वाढली. आमच्या शंकरप्पाची ते आमचे मेन चौक, तिथं भाषण होणार. मंचाच्या अगोदरची तयारी आमच्या ग्रुप होतं पोरांचं. तुम्ही त्यांचे कार्यकर्ते होतो? कार्यकर्ते का कारकरचं. मग तिथे काय झालं, एकदा पाकिस्तानचं आणखी भारताचं लढाई चालू झाली. लढाई चालू झाल्यानंतर ते माझ्या अंदाजाने त्यावेळेला हे बनशेट्टी होते. बनशेट्टी महापौर होते का काय, चांगला मोठा बनशेट्टी काय आमचं निवडून येणारा. मग त्या बनशेट्टी काय केलं, जोरजोरात भाषणं केली. बनशेट्टी भाषणं लई चांगलं येतं. त्या भुट्टोचं इथं थडगं मारलं पाहिजे, आमचं केलं पाहिजे, चमकं केलं, बोलले बरेच ते बोलले. आणि आमचा शंकरप्पा धनशेट्टी हा अभ्यास करून पुढचा विचार करून बोलणार. मग त्या मिटिंगचे अध्यक्ष होते बनशेट्टी असल्यानंतर त्यांनी काय म्हणला, उठला असा विचार म्हणलं, आमच्या अध्यक्षाला असा विषयच कळला नाही म्हणला. पडले म्हणणार हो, रे फटका होते. अरे ही लढाई पाकिस्तानची नाही, ही लढाई पेकिंग्टन आणि वॉशिंग्टनची आहे म्हणला. पाकिस्तान एवढा देश, एवढा मोठा भारताबरोबर तो का लढाई करतो म्हणला. त्यांचा मोठ्या प्रमाणात त्यांना मदत आहे म्हणून ते लढाई करतात. खरी लढाई आपली त्यांच्याशी असली पाहिजे म्हणला. इतका आणि ह्याच्याकरता पैशाची गरज असली तर माझे विचार आहे की आमचे लिंगायत लोकांचे जे मोठमोठे देवस्थानचे आहेत ना, पालखी आमचे, ते सगळं बाजूला काढा. जे जगणार तर तुम्ही जगणार आहे ते विका, ते ह्याच्याकरता आपण वापरू असं ते धर्मवीर मग देशाकरता लय स्पष्ट बोलणार. समोरच आपल्याच नाही त्याला, म्हणून आम्ही आमच्या जवळचा. आणि घरी काय नेणार हे बघा, आज करे घरचं आज ते मीठ संपलं, एक थोडा मिठाचं देऊन म्हणणार आम्ही घरी देऊ. तेवढा प्रश्न घरात देतो माडीवरती. त्यांच्या वेशभूषा काय? त्यांच्या वेशभूषेबद्दल तेव्हा साधा ड्रेस होता, साधा. आणि त्याची बसत जागा तिथंच. ते आता जे बारदान आहे ना, ते बारदानचे व्यापारी आहेत ना, तिथंच बसणार. काय आमच्या बसावं. ते आमदार पण होते का? आमदार होते. आमदार कोणत्या पक्षाकडून होते? ते पक्ष मला आठवत नाही. आमदार झाल्यानंतर त्यांनी 4 वर्षानंतर राजीनामा दिला. राजीनामा देऊन पण त्यांचे जे काय मिळाले होते ते कागद होते, शाळेत पोरांना देऊन टाका म्हणला. आमदार बी होते. नंतर ते खासदार केले उभारले, थोड्या मताने पडले. 1967 साली मी त्यांच्या पक्का 67 साली मी 16-17 वर्षात होतो. ते खासदार असताना त्यांचं चिन्ह होतं घोडा. आणि सोलापुरात एक असा घोडा होता, चंद्राम शिर्ची म्हणून एक घोड्याचा माणूस होता बरं का. त्याने घोडा पाळायला लय हौस दांडगी. मग त्याने त्या घोड्यावर पान घेऊन खाऊ घालणार.
मग साधा लोक जरी बोलायला ना यायला तुला लावला चंद्राम फिरतीचा घोडा असं एक हे होतं. चंद्राम फिरतीचा घोडा त्या गाडीवर उभा करून घेऊन ते सोलापुरात मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीमध्ये आम्ही होतो. बरं, तुम्ही आता म्हणजे ते रूपाभवानी पेठ भावनी पेठ परिसरात राहता. ही जी रूपाभवानीचे मंदिर आहे त्याच्या इतिहासाबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? नाही बाबा, ते काय ते धार्मिक विषय आहे, माहिती असलेले बी बोलू नये आणि आम्हाला पक्क बघितले बी नाही, माहिती नाही. मी एक सेवक मात्र आईची पाया पडतो. मग त्याच्या पुढे काय होतं तिथं? काय ते समोर सिंधीचं बन असं म्हणजे खालच्या बाजूला सिंधीची झाडं होती हे मला माहिती आहे. मोठ्या प्रमाणात झाडं होती. म्हणजे काय स्वातंत्र्य चळवळीचा रेफरन्स असा मिळतो की सिंधीचे झाडं तोडण्यासाठी सोलापूरचा समुदाय हा इथे आला होता. बरोबर आहे. काय होतं, देवीच्या समोर जे पाटला शेती होती, आडवा नळ होता, आडवा नळाच्या बाजूला सिंधीची झाडं बक्कळ होती. ती त्या सिंधी काढत होती. ती सिंधी काढणारा माणूस कोण होता सांगू का? आपल्याकडे ते एक आंबू होती बघ, आंबू, तिचा नवरास सिंधी गिंदी काढणार आहे. सिंधीचा बन होतं तिथं. एवढी गोष्ट खरी. आणि या परिसरामध्ये जे पहिल्याचे व्यापारी लोक होते त्यांचं मुख्य बसण्याचं ठिकाण कुठं होतं? असं म्हणतात बाबा. आमचं पाटाची जे वाडा होता ना, गावाबाहेर होता, तिथे काहीतरी लाठी ग्राउंड म्हणून लाठी खेळायला लोक येत होते म्हणून मी का बघितलं नाही, पण गुप्त जागा तिथं होती. लोक येऊन बसत होते. चळवळी त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळी करता भारावून गेले लोक होते. फार लोक चांगली होती. साहेब हे इतकं भारी, म्हणजे जीवाची परवास करत नव्हती. पण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये तुम्ही जेव्हा तरुण होता त्यावेळेला आणीबाणी लागली होती. त्या आणीबाणीच्या काय आठवणी आहेत का तुमच्या? चांगल्या. आणीबाणीमध्ये काय बोलायचं नाही. आणीबाणीमध्ये त्या सत्ताधारीच्या विरुद्ध बोलले की आतच घालत त्यावेळेला मला चांगलं कळत होतं बरं का. मग तेव्हा माझा एक अगदी माझ्या वयाचाच मित्र, तो परवाच वाला, तो आता असतो तर त्याला बोललेला असतो, चांगला माणूस. तो सीताराम म्हणजे शंकरप्पा धनसेठीचा माणूस म्हणजे नांगा फकीर. तो बी नांगा, ती बी नांगाच, सगळे आम्ही नांगाच. मी तेवढं पटणे पोटापाण्याचा मागा लागलेला माणूस. तर त्याने शासनाच्या विरुद्ध कोण बोललं ते आतच घालत होते इंदिरा गांधीच्या काळात. ही गोष्ट तुम्ही पण त्या ज्यामध्ये आणीबाणीमध्ये थोडंसं काय होतं का तुमचं? काय नाही, मी काय होतं, माझा अजून विद्याभ्यास चालू होता. त्यावेळेला मला कोण गुरु मिळाले नव्हते. कशाला गुरु वाचन शिकवायला एकही माणूस मला मिळत नव्हता. मी रात्रंदिवस अभ्यास करत होतो. आणि तीन एवढंच करणार म्हणजे दिवसातून 1-2दा का होणार किंवा 4-8 दिवसांना जाऊन शंकरप्पाची गाठ घेत होतो. मला त्याला गाठ घेतलं होतं, मला करवत नव्हतं. ते आमचा एक चांगला माणूस होता. काय रे आलं नाही म्हणणार त्यांनी सर. पण सोलापूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केली? 32 वर्ष. कोणत्या पोस्टवर केली? मी स्टेनोग्राफर सभागृहात होतो. मी स्टेनोग्राफर यापदीच काम केलं. तुमच्या आधी कोण स्टेनोग्राफर होतं? नव्हतं. 1971 साली ढोळकीकर म्हणून एक बाई होती. मग त्या बाईचं लग्न झाल्यानं ती गेली मुंबईला. त्याच्यानंतर 76पर्यंत मी जायचेपर्यंत सोलापुरात स्टेनोग्राफरच मिळाला नाही. आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की विधानसभेत देखील माणसं मिळत नव्हती. स्टेनोग्राफर. आणि मी हे ऐकूनच मी स्टेनो झालो. मला बी काय कळत नव्हतं. स्टेनो म्हणजे काय मला बी कळत नव्हतं. करायचं बोलतो मी. तर काय होतं, मी ते ज्या तापाने आजार पडतात बघितलं, ते कोणतं रोग म्हणजे हिवतापाने मी आजारी पडलो. आमचं घर बघा, घरात मीच मोठा. मला जरा डोक्यावर लई विचार करणार, असं झालं तर कसं व्हायचं, मला नोकरी कशी लागणार, मी कशी शिकणार. मग एकशे पेपर वाचायची मला सवय. पेपर वाचल्यानंतर तेव्हा 3 महिन्याला एकदा रिन्यू करावं लागत होतं एप्लॉयमेंटमध्ये. 3 महिन्याला एकदा. मग एप्लॉयमेंटचं न्यूज आलं. गेल्या 3 महिन्यामध्ये इतक्या लोकांनी नाव नोंदवलेलं आहे. पैकी आम्ही एवढ्यालाच नोकरी लावून दिलो, बाकीच्यांना नोकरी लावू शकलो नाही. पण असे काही पोस्ट यायचं की त्याला नोकरीच मिळत नाही. त्याला ते कोण आहेत म्हणून बघा, मी हावऱ्यासारखी ते वाचल्यानंतर मग मला त्याच्यात काय मिळालं, स्टेनोग्राफर. अरे स्टेनोमध्ये काही मला तर कुठं माती माहीत होतं, आहे ते खबरच करा. मग तेव्हा मी टायपिंग शिकत होतो. तिथं जाऊन स्टेनो लई डिमांड हो, लई हार्ड आहे म्हटलं. मी किती काय डिमांड असं शिकायचं, येड्यासारखं शिकायचं. मला शिकायचं नाद लई दांडगा होता. मग मी इंग्रजी शिकायला गेलो. माझं इंग्रजी एवढं पक्का नव्हता, कच्चा होता बरं का. तरी पण मी शिकूच म्हणणार. मी म्हणत असताना मग काय झालं, मग असं मराठी ह्याच्यात अवघड हो बाबा, ते कोण करावं. इंग्रजी लई सोपं, इंग्रजी केलं बरं. त्याला अवघड आहे, त्याला नोकरी माणसं मिळत नाही, ते कोण करावं. मग मी मराठी शिकू म्हणलं. जे अवघड आहे ते शिकायचं येड्यासारखं. मग ते शिकण्याकरता मग विचार सगळं मी अवघड आहे, त्याला फार डिमांड आहे. मग मला पुस्तकच मिळालं नाही. मग मी काय केलो, ते नवी पेठेचं एक दुकान आहे बरं, कुंदूरबंधूचं.
मग त्यांच्याकडे गेलो. मला मराठी सोन्याचं दुकान पुस्तक पाहिजे मिळालं तर बरं होईल. गरीब माणूस मी. मग त्यांनी काय म्हणला, हे बघा आम्ही बघतो आता का नाही, मी दर रविवारी किंवा पुढच्या रविवारी जुने पुस्तक काढून समोर त्यांनी विकायला ठेवतो, आता बी ठेवतो बघा. मग त्याच्यामध्ये जर मिळालं तर एखादं जुनं मिळालं तर आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही ठेवतो, तुम्ही येऊन बघा. तर ठीक आहे म्हणलो. मग मी हावऱ्यासारखे गेलो. मला एक पुस्तक मिळालं, तसे जे पुस्तक त्याचे पुस्तक इतकी भारी नव्हतं तरी पण मी मिळालं. मग ते पुस्तक काय करू, मी असं चाळत बसलो. कुठं उभारलो, समोर एक न्यूजबाईचा थिएटर होतं बघ बोळात, लक्ष्मी थिएटर होतं. लक्ष्मी थिएटर काय तर होतं, न्यूजबाईचं थिएटर होतं. त्या थिएटरमध्ये मग मी 6ला थिएटर चालू झालं. मी 6पासून असं उगी येण्यासारखं बघितलो, हावऱ्यासारखं बघितल्यानंतर 9 वाजले. ते बघणं का संपेना. थिएटर चालू झालं, थिएटर सुटलं, तेव्हा टी व्हीवर खाऊन ते बाबून डोकं जाणार आहे. मग ते इतकं उशीर मी बघितलं मी ते ठरलं आपण हे व्हायचंच. म्हणून तिथून मी जरा मला भगवंताची कृपा होती, मी धार्मिक माणूस, देवाचं जैन मी झालो. बरं, सोलापूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही नोकरी लागल्यापासून काय काय कोणकोणते नेते मंडळी तुम्ही तुमच्या पाहिलेत? सोलापूरच्या जडणघडणीमध्ये असलेले कोणकोणते महत्त्वाचे नेते तुमच्या पुढे नगरसेवक होते? त्यावेळेला काय होतं, थोडंसं आताचा नाव हे करायला नको वाटतं. तेव्हा पुढारी खरोखर चांगले होते. पुढारी घरच्या पैशाने चहा पिणारी माणसं होती, पुढचं बोलत नाही तर अशी माणसं होती. आणखीन ते सोलापूरच्या विकासाकरता धडपडणारे होते. पक्षाकरता थोडं भांडणार, पण तू धाडणं तिथंच विचारणार. सोलापूरच्या जडणघडणीकरता झाडणारी जुनी माणसं होती. म्हणजे सगळ्याच पक्षाचे लोक अशा पद्धतीचे होते? नाही, तेव्हा काँग्रेस पक्षच मोठा होता. म्हणजे या देशाला काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखालीच स्वातंत्र्य मिळालं. काँग्रेस पक्ष हा देशात मोठ्या प्रमाणात होता तेव्हा. मग भाजपबद्दल काय सांगत आहे तुम्हाला? भाजप परवा जन्माला आला, फार परवा जन्माला आला. काय पहिल्यांदा काय होतं, काँग्रेस पक्षच मोठा होता, काँग्रेसच्याच खाली जडणघडणीखाली सगळी तयार झाली माणसं होती. भाजपमधले कोणते नेते तुमच्या परिचयाचे होते का? तेव्हा नंतर बऱ्याच दिवसानंतर काय आलं, जनसंघ आलं. जनसंघानंतर झालं जनता पक्ष आला. जनता पक्षात फूट पडला, मग भाजप जन्माला आला. सोलापुरात भाजपमध्ये कोण सुरुवातीला काम केलं? वल्लाड साहेब होते. त्यानंतर आमचे किशोर देशपांडे होते, कष्टाळू भुतडा साहेब होते. हां, कोण? भुतडा साहेब. भुतडा एवढं होते, परंतु हे होते वल्लाड वगैरे. आज काय ते कोणतं मिरवणूक निघाली का आणि म्हणजे भांडायला वगैरे म्हणजे मोर्चाला वगैरे जाणार म्हणायचे. एकदा वल्लाड लई मारलं म्हणजे काय ते ह्याच्यामध्ये ठेवलं त्याला. मार खाणारी माणसं होती, चांगली माणसं होती तेव्हा. बजेटवर काय म्हणजे असं बजेटमध्ये बदल किती होत गेला आणि बजेट कसं राहायचं आधीचं आणि आताचं? नाही, पूर्वीचं बजेट काय होतं, म्हणजे मला बजेटमध्ये मी जात होतो, मला बोलत होते 100%. बजेट मूळ प्रशासन बजेट करून देत होतं. शेवटी पगार घेणार तेच की हो, आमचे हे नेते मंडळी काय आपलं कामधंदा करून बघणार. त्या बजेटमध्ये काय करणार, सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीनुसार किंवा कारभार बघून ते बजेट त्यांनी करणार. मग त्याच्यावरती विरोधी पक्ष त्यांनी कुठे चुकतं ते हुडकून काढून ते उपसूचना मांडून मग बजेट पास होणार. आता काय वाटतंय तुम्हाला, बजेट बदललाय? आता काय झालं, आता बदल न बोललेलं बरं. आताची परिस्थिती काय अपेक्षित काय आहे तुम्हाला? काय वाटतंय नागरिक म्हणून कसं असलं पाहिजे, लोकांनी कसं केलं पाहिजे? काय झालं, आता मोठ्या प्रमाणात एकच पक्ष निवडून आला, विरोधक फार कमी आहेत. आणि तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू देखील म्हणले होते विरोधक असला पाहिजे. नेहरूजी चांगले होते तेव्हा. यदुनाथ तथ्ये म्हणून कोणीतरी एक विरोधक होते, असला माणूस असला पाहिजे. तेव्हा भाजप जेव्हा सोलापूर शहरामध्ये काँग्रेसची सत्ता होती तेव्हा देखील सिद्धरामप्पा फुलार नाही, एक कम्युनिस्ट पक्षाचा एक माणूस होता, काय त्याचं नाव मला आठवेना, तो धोतर शर्ट आणि पटका गुंडाळून घेत होता. मडूरच्या बाजूला ते होता. त्यांनी त्याला घेऊन बसणार. तो देखील काय विरोधक जरी असला तर ताळमेळ घालून पद्धतशीर बजेट करत होता. ते फुला नाही रे, ते कायच नाव आहे ते साड्याचाच होता, चांगला माणूस होता ते. मग त्या मडूरची तेव्हा इकडे मडूरचं पण प्रश्न चांगलं होतं बरं का. आडम मास्तर पण होते तुमच्या वेळेला? आडम मास्तर माझी चांगली ओळख. त्याच्यानंतर आडम मास्टरपासून मी सुरुवात झालो. आडम मला की आडम भीमराव रोणे आणि हे एकाच ज्येष्ठ जे नगरसेवक आहेत तडवळकर, रोहिणी तडवळकर ताई किंवा त्यांचे देशमुख साहेब जे त्यांचे वडील होते
किंवा त्यांचं त्यावेळेला काय महानगरपालिकेमध्ये किती सहभाग होता? नाही, हे ज्येष्ठ नाहीतच. हे नंतर काय झालं, महिलांचं जेव्हा आरक्षण जन्माला आलं 30%, त्यावेळेला निवडून आलेले हे लोक. ओके. अगोदरची माणसं नाहीत, रोहिणीचे वगैरे. महिलांचा सहभाग किती होता राजकारणामध्ये त्यावेळेला? फक्त 1 किंवा 2 महिला येणार. माझ्या अगोदर काशीताई कुलकर्णी येणार. त्याच्यानंतर काय झालं, पत्की नाही पत्की नाही, ते आपलं मुसलमान एक प्राध्यापिका होती रे, फार चांगली होती बिचारी ती. नसीमा पठाण. नसीमा पठाण, फार बेस्ट नसीमा पठाण होती. अभ्यास करून बोलणार, ठराविक बोलणार आणि विनयाने बोलणार, मास्तर यानुसार शोभणारी बाई होती ती. तिचं एकच उदाहरण सांगतो. तिनं कॉलेज बाई सोलापूर हायस्कूलमध्ये सर्व्हिसला होती. तिथं आली तर तोपर्यंत घरचा डबा येणार, उपमापर होती त्यानं. घरचा डबा त्याला जीव वाटला नाही, मग घरात डबा तिथे ठेवला. मग आमच्याकडे शिपाई होता यशवंतराव म्हणून. त्याला काय म्हणले, यशवंतराव माझा डबा बघा जेव्हा. त्याने बिचारा आत गेला. बिचारा आत गेल्यानंतर तो आर्य समाजाचा होता, तो मटण खात नव्हता. ते मटणा जेवण होतं. गेला आणि पुन्हा डबा जसं बांधून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर क्यों आप नाही खाय? तिने म्हणलं वो आदमी का खाना नाही. हां, तो बी माणूस फार चांगला, आर्य समाजाचा. मग ती बाई की त्याच्यापेक्षा भारी. मग ती बाई इतकी चांगली होती बरं का. ते उपमापूर असताना तिला राग आला नाही, फार चांगली. तिने काय अजून मला स्वाभिमानाच्या बाईबद्दल माझं समृद्धी घटना आहे. तिने काय म्हणली, पंडितजी म्हणली त्याला. तिनं 5 वर्ष त्याला पंडितजी म्हणत होती. ती बाई बी किती मोठी असेल. नाही चांगली. हां, वेळ आला तर मी सभेत सांगितलं त्या बाईबद्दल. आहे बाई, परवा मी पेपरमध्ये कुठेतरी भेटलो, बाई जिवंत आता अजून. चांगली बाई होती ती. तिचे बंधू वगैरे सगळे प्राध्यापकच होते पठाण. मोहिनी पत्की मॅडम वगैरे. हां, त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये मोहिनीताई आले. मोहिनीताई हे 30% रिझर्वेशनमध्ये आले. आणि मोहिनीताई अभ्यासू व्यक्ती, तिला वेळ फार कमी मिळणार अशाही परिस्थितीत तिचं प्रखर बुद्धिमत्ता. सहज बदले तरी पटण्याचे डोक्यात येणार, सहज बदले तरी डोक्यात येणार म्हणजे येणार बरं का. पण त्यांना ऐकत होती. त्यांना एकदा पक्षनेता झाली. पक्षनेता झाल्यानंतर मॅडम म्हणले की त्यानं म्हणलं ह्याने मला काहीतरी सांगते, ते लक्षात ठेवा. म्हणजे कॅप्टन दांडगी होती. मॅडम म्हणलं तुम्ही मिटिंगमध्ये सगळ्याला सांगतो. विरोधी पक्ष म्हणजे अभ्यासू पाहिजे. विरोधी पक्ष म्हणजे चांगला पाहिजे, विरोधी पक्षात होते ना. मग मॅडम, मग उद्या मिटिंगच्या अगोदर आपण दोघंजण जर बसलो, आपण अभ्यास केलो एखाद्या विषयावर, आणि आपला अभ्यास इतका झाला पाहिजे की त्या विषयावर आपलं मत तयार झालं पाहिजे. आपण मत तयार आपण समजावून सांगितलं पाहिजे इतरांना. मग तिला ते पटलं. यातही त्याला ते पटलं. म्हणे तिची बी असलं त्याला पटलं. बरोबर आहे म्हटलं, मी पुढच्या वेळेला मी स्वतःही जाईन. मग मॅडम स्वतः अभ्यास करणार, म्हणजे मी त्यांच्याजवळच खाणार आहे. मग स्वतः अभ्यास करून मग मिटिंगमध्ये इतरांना समजावून सांगायला पाहिजे ना. स्वतःच अभ्यास नाही केला तर इतरांना काय समजावून सांगणार. मग ती पद्धतशीर समजावून सांगते. तिला एक प्रकारचा कळत न कळत आदर होता. ती नाही ती जास्ती बोलणार नाही, पण करेक्ट सांगणार. आपल्याला आवडलेला सगळ्यात चांगला आतापर्यंत सोलापूरचा नेता आहे कोण होता? असं सांगला. बरोबर, सगळे चांगले आहेत. म्हणजे नाही, एखादा की बाबा ह्यांचं काम चोख होतं असं. तुमचे मित्र जामकोंडे का? त्याचं काम त्याचं जांभुंडे सरळ अभ्यासू माणूस आणि फाटकाच्या अजून बी फाटकाच राहिला. सरळ म्हणजे वल्लाड बी म्हणला तू फाटका म्हणणार त्याला. अभ्यासू माणूस. मग वैशिष्ट्य असं होतं, एक काळ असा होता, इकडं वल्लाड बसणार, इकडं किशोर देशपांडे बसणार, मध्ये जांभुंडे बसणार आणि 11च लोक होते विरोधकाचे. आणि काँग्रेस मोठ्या प्रमाणात होता. त्या सगळ्या एवढा मोठा काँग्रेसला टक्कर देणार हे 2च मारते. त्याला खालनं औषध पाणी देणार, खत पुरवणार, हा आमचा जांभुंडे. हा खरोखरच ना प्रकार नाही हो, या बोला म्हणणार करेक्ट. त्यांना काय एवढं मिळालं इथं नाही, हाणून पाडून उडू. दोघे हुशार, किशोर बी तसाच आणि वल्लाड बी तसा. वल्लाड निजड्या साचीचा. अण्णा, आता तुमच्या 2 मुलाबद्दल काहीतरी सांगा. दोन्ही मुलाबद्दल तुम्हाला कोणता मुलगा? नाही, दोघे दोन्ही मुलांचे स्वभाव गुण कसे आहेत? लहानपणी दोघं कसे होते, काय करायचे हे सांगा. नाही, तसं दोघे चांगले तुमच्या आठवणी. नाही, आज दोघे चांगलीच आहेत. हा जरा धार्मिक आहे, याच्या पुण्यावर आमचं घर आहे, हे सत्य करावं लागेल. हा धार्मिक आहे, याच्या पुण्यावरच आमचं घर आहे. मी त्याला फार मानतो, मनापासून मानतो बरं का. बोलू नये, मला दाटून आलं. हा धार्मिक आहे. त्याच्या जीवावरच आमचं कळत नाही कळत. दवा और दुआ, दवा आप कितनी भी लो लेकिन उसको दुआ होना ही चाहिए. उसी तरह इसका दुआ हमारा पीछे है. ये बात सही है.
दुवा आहे याचा. कोळीकर आणि प्रभाकर सरांचं. हा नंतर ह्यांनी तयार झाला. पूर्वी ह्याला बोलता येत नव्हतं. नंतर हा बोलण्यास शिकला आणि अभ्यासामध्ये फार प्रखर. हे एकाचा अभ्यास करायचा म्हणजे करायचा. मग ते संडासमध्ये बसून तिथेही पुस्तक वाचतच संडास करणार इतका हे जिद्दीने करणार बरं का. आणि शेतात काम बी जरा कडक स्वभावाचा माणूस. मग उन्हाळ्यात 2 महिने 3 महिने दोघंही शेतात काम करणार म्हणजे काय, पण एकमेकावर लई जीवा. शनी सगळ्या बाया सांभाळणार. 10 बाया सांभाळून त्यांच्याकडनं काम करून घेणार, स्वतः पाणी देणार, हा मेहनत करणार. तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या एकंदरीत ह्याच्यामध्ये तुमच्या पत्नीचं काय होतं योगदान? नाही, बायकोबद्दल काय सांगा की थोडंसं. मला काय जर झालं तर पोरं माझ्याकडे येत नव्हते. हे दोघे माझ्याकडे येणार. काय झालं मम्मीकडे जाणार अगोदर. त्यांचं जीव मम्मीकडे. नाही, तुमचं घर उभारण्यामध्ये म्हणतोय मी. घर उभारणार आहे. आणि काय मी एका ठिकाणी ऑफिसमध्ये बी राहणार नाही. कोणतं जर पुढारी बोलवलं त्याच्याकडे जावंच लागणार. सगळं काम करत, ते सगळ्याचे काम करत चालू बरं का. काम करत जाणार आहे. मग मम्मी जागेवर असणार. मम्मी पोरानं काय झाली ती स्वतः अंगावर घेऊन ह्यांचं सगळे काढ सगळ्यांनी त्यांनी निवारा काढला. आणि एका कोणाबरोबर जर भांडणा होता. तुमचा अजून एक मुलगा आहे. म्हणजे मुलगाच म्हणल्यावर म्हणायला पाहिजे गणेश ठोंबरे म्हणून. तो बी असं नाही चल रे भैया मावशीकडे जाऊ म्हणणार. मुलगी एकदम चांगली. मुलीच्याबद्दल बोलावं थोडं कमीच आहे. तिला म्हणजे प्रत्येकाने मुलीला जर दिलं विचार करते मुलीबद्दल, त्याचा विचार करण्यासाठी मी आत्तापर्यंत मुलीबद्दल काही विचारच केला नाही. तिची व्यवस्थित वागते, व्यवस्थित राहते. तिचा नवराही फार चांगला आहे. तिची मला चिंताच नाही खरोखरच. ती समजदार आहे, व्यवस्थित वागते, आपली आणि ती धार्मिक पण आहे. तेवढ्या बाबतीत फार चांगलं आहे. बरं, तुमच्या दोन्ही मुलाचं लग्न झाले आहेत, नातवंड आहेत, त्यांच्याबद्दल काय सुनाबद्दल वगैरे? चांगलं देते आपापल्या कर्मचारी खाते ह्या जमा. मग एकच समाज आनंदाची गोष्ट आहे. कसलेही व्यसनी नाहीत हे माझं भाग्य ना. हे एक माझं भाग्य. व्यसनी नाहीत हे माझं भाग्य. ह्या जमानाचं आहे. निर्व्यसनी राहणं हे लय अवघड गोष्ट झाली. आणि शेवटचं 75वा वाढदिवस आहे. सगळ्यांना काय सांगाल तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवावर? कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे? नाही तेवढं सांगण्यापेक्षा ते माझ्याही किती पुढे गेलेत. मी त्यांना सांगावं असं का नाही. मी आता काय झालं साठी बुद्धी नाठी. मग हे माझंच जरा बुद्धी कमी झाली आहे आणि ते माझ्यापेक्षा पुढे गेले. त्यांना सांगावं असं का नाही. ते म्हणजे बुद्धिमत्तेने चांगलं. एवढंच की मला त्यांना एक हात जोडून नम्र विनंती आहे की बाबा काही करा, पैशाला जपा, कर्जबाजारी होऊ नका. बाजारात सगळ्या सोंग करता येतं, पैशाचा सोंग करता येत नाही. तेवढं जपा आणि कर्जबाजारी होऊ नका. आणि आपला हांतरून पाहून पाय पसरा. एवढे विचारते ह्याला जास्त चांगला आहे. ह्यानं जरा हांतरून पाहूनच पाय पसरते. हे मला ह्याला ऐकले की मला काय घ्यायचे ना ह्याचं जरा ह्यानं जरा परवा साधी एक गोष्टीबद्दल बोलला नाही, गाडीचे कलर फिटल्यानंतर करतो. ह्याचं जरा म्हणजे ऐकलं की मला संध्याकाळी नाही जरी जेवलं तरी जेवल्यासारखं वाटतं. आणि मी देखील पहिल्यापासून अगदी आरात. चला ठीक आहे. वाढदिवस करूया. ठीक आहे, थँक्यू.